सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजने। बातमी अशी की यवतमाळच्या दारवा शहराच्या रेल्वे परिसरातील खड्ड्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू झाला आहे। रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू झालेला आहे। मृत 4ही मुलं अल्पवयीन असल्याचं कळतं। रेल्वे उड्डाण पुलाकरता म्हणून हा खड्डा खणण्यात आलेला होता, ज्यामध्ये पाणी साचलं आणि ज्यात 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या बरोबर आहेत। भास्कर, काय माहिती आहे बद्दल? विशाल, यवतमाळ जिल्ह्यात रेल्वेचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि अशातच दारव्याचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला होता कामाच्यासाठी आणि त्या ठिकाणी काही जे अल्पवयीन मुलं होते ते खेळत होते आणि खेळता खेळता ते मुलं त्या ठिकाणी त्या खड्ड्यात पोहायला गेला। त्यानंतर त्यांना त्या पाण्याचा कुठल्याही प्रकारे अंदाज आला नाही आणि ते खोलवर पाण्यात गेले आणि त्यात ते बुडाले, त्यात त्यांचा मृत्यू झाला। ही घटना काही प्रत्यक्षदर्शी तिथे होते, त्यांनी त्या मुलांना काढण्याचा, त्याच्यानं वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही आणि त्यामुळे त्यांना ज्यावेळेस काढलं त्यावेळेस त्यांचा चौघांचाही जीव गेलेला होता। अशात त्यांना मग यवतमाळमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आलं होतं, परंतु इथे यवतमाळला पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचं घोषित केलं। एकंदरीतच या घटनेने संपूर्ण म्हणजे मन जे आहे ते सुन्न करणारी घटना आहे ही आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे। धन्यवाद भास्कर या सगळ्या माहितीबद्दल। आणि ते यानंतर आपण जाणून घेणार आहोत पावसाबद्दलच्या घडामोडी अगदी वेगवान स्वरूपात। सुरुवात करू। जायकवाडी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार आहेत। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95% पोहोचला असून जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडले जाणार आहेत। अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून 6340 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून नाशिकमध्ये गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली, तर रामकुंड गोदा घाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेला। उजनी धरणातून 1,10,000 क्युसेक्सने भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे, त्यामुळे अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेलेत। इंदापूर तालुक्यातून भावड्या गार अकोलेकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेलं नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेले। कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे शिरूळ भागात पाणी भरण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जाते। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। नदीची पातळी 40 फुटांवर पोहोचली आहे। पंचगंगेची धोका पातळी ही 43 फूट आहे। धोका पातळी गाठायला अवघ्या 3 फूट पाणी बाकी आहे। पंचगंगेच्या उगम स्थान असणाऱ्या प्रयाग चिखली इथलं दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेले। या ठिकाणी असणाऱ्या पुलाच्या काठोकाठ पाणी आलंय। कोल्हापूरच्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली। पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर गेलेली आहे आणि त्यामुळे 85 बंधारे अद्यापही पाण्याखालीच गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कानसाखोऱ्यात अतिवृष्टीमुळे वारणा नदी आणि कांसा नदी यांचा संगम असलेल्या मालेवाडी गावाशेजारी रस्त्यावर पाणी साचल्यानं 16 गावांचा संपर्क तुटला आणि त्यामुळे मालेवाडीसह नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। सोलापूरमधील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे। तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातील पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पावसाचा जोर आणखी वाढला तर तलावाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। कोयना धरणात 1,08,000 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरूच आहे। धरणाचे दरवाजे 13 फुटांनी उघडण्यात आले। धरण सध्या 102 क्षमतेनं भरलं आणि त्यामुळे पाटण तालुक्यातील 53 कुटुंबांमधील 253 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। खेडमधील ब्रिटिशकालीन बोरज धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे धरण परिसरात जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात आलं। पुण्याच्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे एकता नगर भागात पाणी भरले। मुळा मोठा नदी पात्राबाहेर आलं असून नदीच्या प्रवाहात वाढ झाली। नदीकाठची अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापुरातील भातसा धरणाचे 5ही दरवाजे जे ते 1.5 मीटरने उघडण्यात आले। पाण्याचा विसर्ग केल्यानं भातसा नदीनं पुलाची उंची गाठली आणि दरम्यान पाऊस सुरूच राहिल्यास शहापूर मुरबाडपूर पाण्याखाली जाण्याची शक्यता। गावराईपाडामध्ये मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळलाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गेवराईपाडातील नवीन रेल्वे सुरळीत आहे, मात्र डोंगराचा काही भाग कोसळल्यानं कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले।
बदलापुरातून जाणाऱ्या उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी कार चालकांना कार सुरक्षित स्थळी पार्क केलेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली। ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सततच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले। दरम्यान नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्यात मुसळधार पावसामुळे चास कमान धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून 24,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला। यामुळे भीमा नदीत महापूर आलाय। दरम्यान नदीकाठच्या गावांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे पैनगंगा नदीमधील पाणी वर्धा नदीत गेल्यानं वर्धा नदीला पूर आला। यामुळे वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेला। मावळमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। यामुळे इंद्रायणी नदीला पूर आलाय। दरम्यान परिसरातील इमारतींना धोका निर्माण झालाय। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचं आवर्तन सोडलं जात आहे। त्यामुळे तापी नदीचं पात्र दुथडी भरून वाहतंय। तापी नदीला पूर आल्यामुळे अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। मुसळधार पावसाने भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून भीमा नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे आणि पावसामुळे खडकवासला धरणातून भीमा नदी पात्रात 39,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे दौंड शहरातील दशक्रिया विधीघाट आणि महादेव मंदिर पाण्याखाली गेले। अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसब्यातील मेघा नदीला पूर आलाय। पुराचं पाणी गावात आणि बाजारपेठांमध्ये शिरल्यानं मोठं नुकसान झालं। अमरावतीच्या चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालंय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी बच्चू कडूंनी केली। नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर कडूंनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत ही मागणी केली आहे। वाशिम शहर नांदेड जिल्ह्यातील 350 गावांमधील 4,11,000 हेक्टर शेतीचं पाऊस आणि पुरामुळे अतोनात नुकसान झाले आणि या नुकसानीची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली। मंत्री भरणेंनी दुचाकीवरून शेतपिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना भरपाईचं आश्वासन दिले। दरम्यान सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटलं। नाशिकच्या इगतपुरीतील वाघाचा झाप मेंगाळ झाप कातोरे वस्ती इथे रस्ता पाण्याखाली गेला आणि त्यामुळे आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला। विद्यार्थी आणि नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। भिवंडी शहराजवळील काटे ग्रामपंचायत हद्दीतील तलावात कंटेनर शिरला। ब्रेक फेल झाल्यानं कंटेनर चालकाने समोरील वाहनांना वाचवण्यासाठी जवळील तलावाच्या संरक्षक भिंतीला धडक दिली। त्यामुळे कंटेनर थेट तलावात पडला। कंटेनर चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला। वसईच्या चोळणा गावातील वीज पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून सुरळीत नसल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मध्य प्रदेशच्या जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीला पूर आला। यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। नंदुरबार जिल्ह्यात पाऊस नसला तरी तापी नदी दुथडी भरून वाहते। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। यावेळी मोठ्या संख्येनं तरुण नदीपात्रात उडी घेत पोहण्याचा आनंद घेताना दिसले। चिपळूणच्या मिरजुळी गावामध्ये दरड कोसळली। दरड कोसळल्यानं 50 ते 60 घरांचा रस्ता बंद झालाय तर दरड कोसळल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। तातडीनं प्रशासनाकडून मदत देण्याची मागणी स्थानिकांनी केली। पुण्याच्या घोड नदीला पूर आला। यामुळे चांडोह लाखन गावातील पूल पाण्याखाली गेला। यामुळे शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला। दरम्यान डिंभे धरणातून जोड नदीपात्रात 17,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। यामुळे गोदावरी नदीतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली। पुराचं पाणी वाढल्यानं गोदाकाठावर भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आले। दरम्यान नदीकाठावरील पार्क केलेली वाहनं काढण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या। मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम झालाय। वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सोलापूर रेल्वे रद्द करण्यात आली तर अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला। दरम्यान नागरिकांना वेळापत्रक बघूनच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं। तेलंगणाच्या श्रीपाद येल्लमपल्ली आणि मिडीगड्डा कालेश्वरम धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि यामुळे सिरोंचा तालुक्यात पुराचा धोका निर्माण झाला। प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथकासह पोलिसांची तैनाती करण्यात आली। पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना नदीच्या पातळीत वाढ झाली। केजूबाई बंधारा ओसंडून वाहतोय तर केजूबाई मंदिर पाण्याखाली गेले। पवना धरणातून 15,700 मिलीमीटर पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरू असल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे।
रायगड जिल्ह्याला सलग 5 ते 7 दिवस पावसाने झोडपलेला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले. तसंच पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक नद्यांना पूर येऊ शकतो. जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसंच रेस्क्यू टीमना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. सांगली जिल्ह्यातील पूरसदृश्य भागात प्रशासकीय यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात 100 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटलांनी ही माहिती दिली. आणि आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.